सुरक्षित राहायला पाहिजे, तो जगला पाहिजे, त्याला स्वाभिमानाने त्याची लेखणी जी आहे धारदार लेखणी कुठंतरी बोटच झाली नाही पाहिजे, त्यासाठी हा लढा मी चालू ठेवला, तेवत ठेवला आणि कुणालाही डगमगलो नाही. माझ्या डोळ्यात अश्रू कधीच येत नाहीये. मला बरेच जण म्हणतात की जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, मग गृहमंत्री असतील किंवा आमदार खासदार कुणीही असेल तर त्याच्या विरुद्ध मी प्रहार करत असतो माझ्या लेखणीच्या माध्यमातून. अनेक वेळा सडेतोड लिहिल्यामुळे माझ्यावर चक्क 8 वेळा प्राणघातक हल्ले झालेत, परंतु एवढे 8 वेळा हल्ले झाल्यानंतरही मी माझी लेखणी थांबवलेली नाहीये. देश मुख्तलिफ चीज़ों को मिलकर बनता है, जिसमें एक जुडिशरी और लेजिस्लेचर इसकी एक अहम भूमिका निभाते हैं. और आज जो किसी भी क्षेत्र के अंदर लेजिस्लेचर बनना होता है तो उसके अंदर पत्रकार की बड़ी भूमिका होती है. पत्रकार जिसके हित में बात कर दे, जनता उसके हित में बात करने लगती है और फिर वो एक लेजिस्लेचर असेंबली का मेंबर बन जाता. इसी तरह पत्रकार जिसकी मुखालफत में बात कर ले तो जनता उसके मुखालफत में बात करने लगती है और वह आदमी हो सकता है एक ज़माने से लेजिस्लेचर का मेंबर हो, लेकिन वो फिर लेजिस्लेचर का मेंबर नहीं बन सकता. क्यों? क्योंकि एक पत्रकार ने अपनी वहाँ पर भूमिका निभाई है. साथ ही साथ सिर्फ पत्रकार का काम बूम उठाकर कैमरा लेकर घूमना नहीं है. पत्रकार ज़मीन पर भी काम करता है और जब पत्रकार ज़मीन पर काम करता है तो उसके सामने कुछ चीज़ें मुश्किलात पैदा करती है. कभी वो प्रशासन से भिड़ जाता है, कभी वो शासन से भिड़ जाता है और जिसके अंदर ये मुठभेड़ के अंदर नुकसान भी उठाना पड़ता है तो फ़ायदा भी होता है. आज जिस वजह से हम यहाँ बैठे हुए तो ये समझ में आया कि एक पत्रकार ने जब आवाज़ उठाई तो उसके तरफ से प्रशासन ने उसके ऊपर ज़ोर ज़बरदस्ती की और उसकी फैमिली को हरेस किया, जिसकी वजह से उसके घर पे एक मौत हो गई. लेकिन जब पत्रकार अपनी पत्रकारिता निभाता है तो इसके जहन में एक चीज़ आती है कि हो सकता है प्रशासन मुखालफत में हो, लेकिन देश में जुडिशरी बाकी है. और जब जुडिशरी की बात आती है तो हमको वकला की ज़रूरत पड़ती है जो हमारे लिए लड़े. तो हमारे बीच में एडवोकेट साहब बैठे हुए हैं. इन्होंने इन साहब का जो होता है एक केस लड़ा और एक कामयाब नुमाइंदगी की और जो है तो प्रशासन के कुछ अधिकारियों को इन्होंने सस्पेंड करवाया, जिसके इवज में आज औरंगाबाद के पत्रकारों ने इस्तकबाल रखा है. मैं ज़्यादा तमहीद ना बांधूं क्योंकि चीज़ें साफ साफ है, आप लोग तमाम चीज़ जानते हैं. मैं माननीय रामेश्वर साहब से कहूँगा कि वो खुद अपने हालात बयान करें, जिसके बाद हम आगे की कार्रवाई करें. नमस्कार. महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्व पत्रकार बंधू भगिनींना प्रथमतः मी शतशः नमन करतो आणि त्यांचे आभार मानतो. ज्यांनी मला आजपर्यंत निर्भीड पत्रकारिता केल्यामुळे सदैव साथ दिलेली आहे आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत, अशा सर्व पत्रकार बंधू भगिनींचा मी सदैव ऋणी आहे. आज या ठिकाणी जी छोट्या खाणी पत्रकार प्रेस परिषद बोलवण्यात आली आणि या प्रेसचं आयोजन जे आहे उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक हसन शाह यांनी केलेलं आहे आणि छोट्या खाणी त्यांनी सत्कारी माननीय ॲडव्होकेट विकास भालेसाहेब आणि माझा केला, त्याबद्दल उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रथमतः खूप खूप धन्यवाद. आज या ठिकाणी सांगायचं महत्त्वाचं विषय म्हणजे की जालना जिल्ह्यातील शिवली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चालणारे अवैध धंदे तसेच जालना जिल्ह्यात सुरू असणारे अवैध धंदे मी दैनिक बुलनशक्ती दैनिकाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणल्यानंतर पोलीस अधीक्षक विनायक देशमुख असतील आणि त्यांचा पोलीस विभाग असेल त्यांच्या पोटामध्ये हे सूळ उठत होते आणि मी कुठेही थांबायचं नाव घेत नव्हतो आणि जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे निर्णय जे होते माझ्या आणि बातम्या ज्या होत्या महत्त्वपूर्ण होत्या की एक तरुण पिढी व्यसनाधीन होत होती, तरुण पिढी वाया जात होती आणि अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होते. मग पत्त्याचे क्लब असतील किंवा दारूचे अड्डे असतील किंवा अवैध गुटखा असेल किंवा इतर गोष्टी असतील सडेतोंडपणे मांडल्या होत्या आणि त्यामध्ये बरेचसे अधिकारीही माझ्या कुटुंबावर हल्ला होण्यापूर्वी निलंबितही झाले होते. आणि कदाचित विलास मोरे जे शिवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे यांनाही भीती असेल की माझाही नंबर निलंबनाच्या मार्गावर असू शकतो, त्या दृष्टिकोनातून त्यांनी माझ्या परिवाराला इतक्या अमानुष पद्धतीने मारहाण केली की ते व्हिडिओ बघितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली. त्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
त्यामध्ये माझ्या भाऊ शेतात जात असताना चेकपोस्टवरती कुठल्याही प्रकारची त्याची चूक नसताना त्याला अमानुषपणे मारहाण केली होती. रक्ताच्या तारुळ्यात अक्षरशः माझा भाऊ परसराम दरेकर हा पडलेला होता आणि तशाच बेशुद्ध अवस्थेमध्ये औरंगाबाद येथील जे हॉस्पिटल रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि या घटनेचा गंभीर परिणाम माझ्या वडिलांच्या मनावर झाला आणि वडिलांना इथे MIT हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु वडिलांचं कालांतराने निधन झालं आणि वडिलांचं निधन एकीकडे आणि भावाचं उपचार पद्धती या सर्व संकटाच्या चक्रीवात मी अडकलेलो होतो आणि अशा द्विधा परिस्थितीमध्ये अडकलेला असताना एकीकडे कोरोनाचा हाहाकार आणि दुसरीकडे हे संकट माझ्यावरती थैमान घालत होतं. पण माझ्या पत्रकार बंधू भगिनींनी मला इतकी साथ दिली की माझे जवळचे नातेवाईक आले नाही भेटीसाठी, परंतु या पत्रकार बांधवांनी इतक्या अंतःकरणातनं मला साथ दिलेली आहे. हृदय भरून येते माझं पत्रकारांसाठी, कारण की पत्रकारांसाठी आज कुणीही खंबीरपणे नेतृत्व करत नाही आहे. हा सुरक्षित राहायला पाहिजे, तो जगला पाहिजे, त्याला स्वाभिमानाने त्याची लेखणी जी आहे धारदार लेखणी कुठंतरी बोटच झाली नाही पाहिजे. त्यासाठी हा लढा मी चालू ठेवला, तेवत ठेवला आणि कुणालाही डगमगलो नाही. माझ्या डोळ्यात अश्रू कधीच येत नाही आहे. मला बरेच जण म्हणतात की जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, मग गृहमंत्री असतील किंवा आमदार खासदार कुणीही असेल तर त्याच्या विरुद्ध मी प्रहार करत असतो माझ्या लेखणीच्या माध्यमातून. अनेक वेळा सडेतोड लिहिल्यामुळे माझ्यावर चक्क 8 वेळा प्राणघातक हल्ले झालेत, परंतु एवढे 8 वेळा हल्ले झाल्यानंतरही मी माझी लेखणी थांबवलेली नाही आहे. कारण की या भारतामध्ये अनेक गरीब लोक आहेत, वंचित लोक आहेत, पीडित लोक आहेत की ज्यांना आज पत्रकारांच्या लेखणीची गरज आहे. त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य जर द्यायचं असेल तर पत्रकार त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य देऊ शकतो. परंतु मी या माझ्या घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने संबंधित पोलीस अधीक्षक विनायक देशमुख असतील किंवा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असतील किंवा आरोग्यमंत्री जालन्याचे पालकमंत्री आहेत राजेश टोपे असतील किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न असतील, त्यांच्याकडे आपल्या पत्रकार बांधवांनी विविध संघटनेंनी निवेदनाद्वारे चक्क 250 निवेदनं दिली. परंतु या झोपलेल्या महाराष्ट्र सरकारला अथवा पोलीस प्रशासनाला थोडंही या विषयाचं गांभीर्य न वाटल्यामुळे मी पूर्णपणे खचून गेलो होतो. परंतु एक लढाई मला डोळ्यासमोर दिसत होती की ती म्हणजे न्यायालयीन लढाई. तर त्यामुळे मला चक्क डोळ्यापुढे माझं नाव आठवलं की एकच वकील कायदेशीर बाजू ही माझी सक्षमपणे न्यायालयात मांडू शकतात, ते म्हणजे आदरणीय ॲडव्होकेट विकास भाले साहेब आज माझ्यासोबत आहेत. खरोखरच विकास भाले साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण की मी त्यांच्याकडे फक्त कागदपत्र दिली होती आणि या कागदपत्राच्या आधारे त्यांनी न्यायालयामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात त्यांनी रीट याचिका माझ्या वतीनं दाखल केली आणि दाखल केल्यानंतर संबंधित उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशापुढे हे निर्णय चालू होता. आणि यामध्ये विशेष महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस अधीक्षक असतील, DYSP असतील आणि संबंधित पोलीस स्टेशनचे सध्याचे उबाळे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक असतील, या तिघांनी मिळून माझ्या विरुद्ध हा निकाल जायला पाहिजे, मी हार पत्करायला पाहिजे. यामुळे पूर्ण कसोशी न्यायालयात आपली बाजू भक्कम मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायदेवतेने सर्व कागदपत्रांचं अवलोकन करून सबळ पुराव्यांचे सगळे बाबी हाताळून हा निर्णय जो आहे भारतातील पत्रकारांच्या बाजूने दिलेला आहे. त्यामुळं न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मी सर्व भारतातील पत्रकारांच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. कारण की आज हा निर्णय केवळ दैनिक बुलंदशक्ती परिवारासाठी नव्हे तर भारतातील लढणाऱ्या तमाम माझ्या पत्रकार बंधूंच्या संरक्षणासाठी, त्यांच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी हा निर्णय पारित केलेला आहे. त्यामुळं प्रथमतः मी विकास भाले साहेब यांचंही खूप खूप अभिनंदन करतो आणि विशेष करून एडिटर अँड प्रेस रिपोर्टरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रतनकुमार साळवे यांनीही मोलाचं या भूमिकेमध्ये निवेदनाच्या माध्यमातून सहकार्य केलेलं आहे. आमचे हसन शाह साहेब असतील, अहमद पठाण साहेब असतील किंवा सत्यनीतीचे संपादक असतील किंवा माले साहेब असतील किंवा इतरही दैनिकाचे संपादक आहेत की त्यांनी इतकं भरभरून सहकार्य केलं. हा निकाल जसा पारित झाला आणि जसा सोशल मीडियावर व्हायरल झाला, महाराष्ट्रातून नसेल तर देश पातळीवरून शुभेच्छांचा वर्षाव झाला. खऱ्या अर्थाने हा जो निकाल आहे, माझे वडील ज्यांनी या माझ्या लेखणीसाठी आहुती दिलेली आहे, त्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली आजची आहे. खऱ्या अर्थाने मी कधीच भावूक होत नाही, परंतु हा क्षण इतका गंभीर आणि
माने मनाला विचार करणार आहे की एक वडील आपल्या मुलासाठी काय करू शकतात हे कोणाला सांगण्याची गरज नाही आहे. मला अनेक वेळा वडिलांची आठवण होते. मी माझ्या कार्यालयात वडिलांचा फोटोही लावलेला नाही, परंतु सोमवारपासून माझ्या वडिलांचा फोटो यासाठी लावणार की खरा विजय माझ्या वडिलांच्यासाठी हा विजय झालेला आहे. माझ्या वडिलांना हा मी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून निर्णय त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन अर्पण करणार आहे. माझ्या आईने माझ्या भावाने मला अनेक वेळा प्रश्न केले आणि माझ्या कार्यालयात आल्यानंतर बरेच माझे मित्रपरिवार असतील त्यांनीही प्रश्न मला उपस्थित केले की दरेकर साहेब, तुमच्या वडिलांचा फोटो तुम्ही तुमच्या कार्यालयात का लावलेला नाही आहे. तर माझ्या वडिलांना मी खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकलेलो नव्हतो, त्यामुळं मी तो फोटो माझ्या कार्यालयात लावला नव्हता. परंतु सोमवारपासून माझ्या वडिलांचा खूप भव्य दिव्य फोटो मी माझ्या कार्यालयात लावणार आहे. आणि न्यायालयाचा जो आदेश या ठिकाणी पारित झालेला आहे, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख आपण निष्क्रिय आणि बेजबाबदार अधिकारी म्हणून महाराष्ट्रातला आपण ओळख निर्माण करून दिलेली आहे. आम्ही यापुढेही आपल्याकडून एक अपेक्षा करतो की न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं तरी आता तरी तुम्ही अवलोकन करा, त्याचं पालन करा आणि खरोखरच चूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल आता तरी करा आणि त्यांना अटक करा, त्यांना कायम सेवेतून बडतर्फ करा. जर आताही जर तुम्हाला न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याची जर इच्छा नसेल तर या देशामध्ये आपल्या पाठीमागे लिहिलेल्या सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे या वाक्याचा धिक्कार होईल आणि त्याचा अवमान होईल. असं कृत्य करू नका, कारण की सर्वच पोलीस अधिकारी हे चुकीचे काम करत नाही. अनेक पोलीस अधिकारी आपली जीवाची पर्वा न करता देशाच्या सुरक्षेसाठी आणि या देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लढा देत असतात. त्यांचंही आम्ही खूप कौतुक करतो. परंतु जे चुकीचं काम करतात, पत्रकारांची मुस्काटदाबी करतात, त्यांना अरेरावी करतात आणि खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात, अशा पोलिसांच्या विरोधात आमची लेखणी ही 100% रोखठोक पद्धतीने काम करत राहील, यात काही शंका नाही आहे. आणि आपण या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव माझ्या सोबत आहात, असेच मी अपेक्षा करतो की असंच आपण सदैव माझ्या परिवारासोबत, माझ्यासोबत आणि इतर पत्रकारावर ज्यांच्यावर हल्ले होतात त्यांच्यासोबत सदैव राहिलं पाहिजे. या ठिकाणी एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद. थांबतो. नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या सर्व पत्रकारांचं स्वागत करू इच्छितो, कारण पत्रकारिता करताना अनेक अडचणीला समोर जावं लागतं, अनेक दिव्यांना समोर जावं लागतं आणि प्रशासनाच्या चुका काढताना विरोध हा अपेक्षित असतो, पण त्या विरोधाला जुगारून जो पुढे जातो तो खरा पत्रकार असं मी म्हणतो. आता दरेकर साहेबांवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न आपण उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद समोर ही याचिका दाखल करून केलेला आहे. दरेकर साहेबांनी दिलेल्या कागदपत्र याचं मान्य न्यायालयाने अवलोकन केलं आणि यथायोग्य न्याय प्रेरित असून जो न्यायाला अपेक्षित आहे असा निर्णय माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी पारित केला आहे. आता त्या निर्णयानुरूप प्रथम खबर अहवाल हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होईल आणि यथायोग्य जी चौकशी होईल सत्यता आपल्या सगळ्या समोर येईल व झालेल्या अन्यायाचे परिमार्जन होईल. परंतु या निर्णयाची वैशिष्ट्ये आहे की कुठेतरी कोणाला तरी दाबण्याचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडलेला आहे. पत्रकारितेने दिलेला एखादा पत्रकाराने एखादा अर्ज दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची चौकशी ही व्हावी हे न्यायालयाला अभिप्रेत आहे व त्या अनुषंगानेच हा निर्णय पारित केलेला आहे. म्हणून हा मी तुमच्या पत्रकारितेचा विजय मानतो आणि खऱ्या अर्थाने माझं काम तर वकिली करायचं आहे. मी माझी कृती जी आहे ती पद्धतशीर केली, पण खरोखर हे जे मोठं सामर्थ्य लागतं की कुठेतरी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात झगडण्याचं जे सामर्थ्य आहे ते दरेकर साहेबांनी दाखवलं. त्यामुळे खरोखर दरेकर साहेबांचा हा विजय आहे. त्यामुळे न्यायालयाने माझं एवढंच म्हणणं आहे की न्यायालयाने योग्य आदेश पारित केलेले आहे, त्यांना न्याय दिलेला आहे. धन्यवाद. मित्र हो, आजच्या या छोटेखानी सत्कार समारंभाप्रसंगी आजच्या या सत्कार समारंभाचे सत्कारमूर्ती भाले साहेब आणि न्यायालयीन लढाई लढण्यासाठी कंबर कसून खऱ्या अर्थानं
प्रखरपणे ज्यांनी ही लढाई लढण्याचं मनामध्ये गाठ बांधली होती आणि ही लढाई मी जिंकणारच, लढणार आहे आणि जिंकणारच, हे एक ध्येय उराशी बाळगून लढणारा अवलिया दैनिक बुलंद शक्तीचा संपादक रामेश्वर दरेकर, त्याचप्रमाणे आजच्या या छोटेखानी आणि असे सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करणारे आमचे मित्र हसन शहा यांचंही मी या कार्यक्रमानिमित्त खूप खूप आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो की एक पत्रकार आपल्या न्याय हक्कासाठी लढाई लढत असताना त्यांना यश आलेलं आहे आणि ते यशाचं तो एकटा वाटेकरी नसून आपण सर्व आहोत, ही भावना उराशी ठेवून हसन शाह यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि संपादक दरेकर यांच्या आनंदामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं हे ध्येय उद्दिष्ट ठेवून त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि या केसच्या संबंधित रामेश्वर दरेकर यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर ही केस कशा पद्धतीने लढली गेली हे आपले विधितज्ञ विद्वान आदरणीय भालेसाहेब यांनी या ठिकाणी थोडक्यात पूर्ण माहिती दिलेली आहे. पण मला जे आठवलं आणि आम्ही जे भोगलं त्यांच्यासोबत त्यांनी ज्या वेदना भोगल्या आहेत त्याही या ठिकाणी जर मी सांगितलं नाही तर ती मनामध्ये खंत माझ्या राहून जाईल, म्हणून मी थोडक्यात 1-2 शब्दामध्ये सांगण्यासाठी प्रयत्न करतो. निपक्ष आणि निर्भीड पत्रकारिता काय असते तर हे दैनिक बुलंद शक्ती या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. संपूर्ण शहरच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा दैनिक बुलंद शक्तीकडे एक निपक्ष आणि निर्भीड वृत्तपत्र म्हणून पाहत आहे. या गोष्टीचा आम्हाला अभिमान निश्चितच वाटतो आणि प्रत्येक पत्रकार बांधवाला हा अभिमान वाटायलाच पाहिजे असं माझं मत आहे. वृत्तपत्र चालवत असताना, निर्भीडपणे लिहित असताना प्रशासनाशी जमिनीवरच्या युद्धावर अनेक लोकांशी आपलं संपर्क येतो, सामना करावा लागतो. अशा वेळी काही वेळा आपण जिंकतो, काही वेळा आपण हारतो, परंतु काही महत्त्वाच्या बाबी अशा असतात की ज्या ठिकाणी आपण लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर येतो, परंतु न्याय मागण्यासाठी आपल्याच कुटुंबाला न्याय मागण्यासाठी एखाद्या वेळेस रस्त्यावर यावं लागतं. असं दरेकरांसोबत ही घटना झालेली आहे. विलास मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सेवली तालुका जिल्हा या ठिकाणी कार्यरत असताना परशुराम दरेकर यांना क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण त्यांनी केली होती. त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला पोलीस उपाधीक्षक, पोलीस उपमहासंचालक या सगळीकडे दरेकरांनी न्याय मागण्याचा प्रयत्न केला. ही न्यायालयीन लढाई लढत असताना, न्याय मागत असताना अनेक पत्रकार संघटना त्यांच्या पाठीशी होत्या, अनेक पत्रकार त्यांच्या पाठीशी होते. आम्ही सुद्धा त्यांना खूप सहकार्य करत होतो. आमच्याकडून जे होईल आम्ही त्यांच्याशी संवाद साधून पुढे काय करता येईल का याची व्यूहरचना देखील आम्ही करत होतो. हे करत असताना विभागीय आयुक्त असेल, कलेक्टर असतील, SDM असेल, उपाधीक्षक असतील, अशा सर्वांना निवेदनं दिली. परंतु रामेश्वर दरेकर हे फक्त निवेदन देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा विचार केला आणि सन्माननीय आपले विद्वान भालेसाहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांना सगळी परिस्थिती समजून सांगितली. आणि साहेब, आमच्या कुटुंबावर कशा पद्धतीने अन्याय झालेला आहे, पोलीस आम्हाला न्याय देत नाही आहे, परंतु तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, अशी भूमिका त्यांनी भाले सरांकडे मांडली. आणि भाले सरांनीही सुद्धा प्रशासनाच्या विरोधामध्ये हे चॅलेंज स्वीकारलं आणि आपल्या विद्वत्तेची कसोटी लावून सन्माननीय न्यायालयाच्या समोर भक्कमपणे आपली बाजू स्ट्रॉंगपणे मांडून दरेकरांना न्याय मिळवून दिला. हा खरंच एक ऐतिहासिक क्षण आहे. पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये उभं राहून न्यायालयीन लढाई जिंकणे, न्यायालयातून गुन्हे दाखल करण्याचे आदेश पारित करून घेणे हे म्हणावं तेवढं सोपं नाही मित्रांनो. आणि ते काम रामेश्वर दरेकर यांनी केलं आहे. त्यांच्या हिमतीला, त्यांच्या धडाडीच्या कर्तृत्वाला मी या ठिकाणी सलाम करतो. आणि त्यांच्या जिद्दीला अनुसरून भाले सरांनी जी आपली विद्वत्ता पणाला लावली आणि दरेकरांना न्याय मिळवून दिला, संबंधित गुन्हेगारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. निश्चितच कोर्टाचे आदेश डावले जाणार नाही, आरोपीवर गुन्हे दाखल होतीलच. पण मला त्यापुढे जाऊन सांगायचं आहे भालेसाहेबांना की भालेसाहेब, फक्त गुन्हे दाखल झाले, परंतु गुन्हे दाखल झाल्यानंतरही गुन्हेगारांना कोर्टामध्ये शिक्षा देण्यासाठी रामेश्वर दरेकर यांच्या आपण पाठीशी उभं राहावं, अशी आम्ही पत्रकार संघटनेच्या वतीने आपल्याला विनंती करतो.
आणि सगळी परिस्थिती आपल्यासमोर आलेली आहेच. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज दरेकर साहब और हाई कोर्ट के भाले सर, इनका जो है यहाँ पर सत्कार इसलिए रखा गया है कि हमारे दरेकर साहब पे बहुत मुसीबत टूट पड़ी थी पिछले साल कि वो उसके अंदर जो है तो उनके पिताजी का इंतकाल हो गया, भाई भी बीमार, मतलब इतना मारपीट कर रहे थे उनके साथ में. तो वो परेड में जब हमको पता लगा तो पूरे का जितने पत्रकारों को मालूम पड़ा, पूरे का पूरे महानिरीक्षक साहब के बंगले पर, उनके ऑफिस पर टोटल ऐसे 10 से 15 बार जाके हम जो है तो वहाँ पर उनको सपोर्ट किए, पार्टिंबा दिए. हर जगह से महाराष्ट्र के अंदर एक समझो मराठवाड़े में, महाराष्ट्र में एक सैलाब उमड़ पड़ा उस टाइम पे कि भाई ये आदमी के, ये इंसान के साथ में जो हुआ ये गलत हुआ. और हर पत्रकार संगठन ने जो है तो अपने हर पत्रकार से अपने लेटर पैड पे जो है तो वो दिए कि भाई हमारा इनको समर्थन है. तो बोलने का मतलब ये है कि भाई पत्रकार जो रहता उसका एक पैर बारूद के ढेर पर रहता और एक पैर जो है तो उसका घर में रहता. बारूद का ढेर कैसा है, बारूद ऐसी बिछाई हुई है कि कहीं भी उसका पैर पड़ सकता है और कभी फट सकता हो. तो ये जो शख्स है दरेकर साहब, रामेश्वर दरेकर साहब, इन्होंने कभी भी अपनी ज़िंदगी की परवाह नहीं की है और पत्रकारिता के लिए अपने जान भी ये कर दिए. आज उनका पर्सनली कुछ झगड़ा नहीं था कोई पुलिस से, और सभी पुलिस वाले वैसे नहीं रहते. पुलिस प्रशासन से या कोई भी प्रशासन से कोई भी पत्रकार का वैयक्तिक झगड़ा नहीं रहता किसी भी हालत में. लेकिन हमको सच्चाई लिखेंगे नहीं, अगर सच्चाई बताएंगे नहीं तो फिर सच्चाई मतलब चौथा स्तंभ क्यों कहा गया हमें, उसकी वजह ही है. तो मैं आज सब पत्रकार जो आए यहाँ पर एकदम मेरे 2 दिन से पहले तबीयत खराब है 2 दिन, लेकिन मुझे जब मालूम पड़ा यार ये ऐसी बात है तो फिर मैंने तत्काल साहब को 6 बजे फ़ोन किया सवेरे, और साहब ने बोले कि भाई ठीक है 2 बजे का टाइम लेके सब पत्रकारों को बोले. और पत्रकार जो आए मैं उनका तहे दिल से शुक्र अदा करता हूँ और धन्यवाद कहता हूँ कि इसी तरह जो है तो पत्रकारों के सपोर्ट में खड़े रहना है अपने को. ये मत समझो कि भाई वो पत्रकार को किसने गाली दिया तो जान दो आपने क्या करने का, उससे जान दो अपने को उन्हें गाली दिया वो भरेगा नहीं. वो गाली सबको, आज तुम एक पुलिस वाले को तुम गाली देकर देखो, वो पूरे डिपार्ट को जाता मामला. तो बोलने का मतलब एक पुलिस वाले को अगर गाली दिए, वो एक पत्रकार को गाली दिए तो वो सबके ऊपर ये समझना उसको गाली नहीं दिया हमको गाली, उनको बुरा नहीं बोले हमको बुरा बोले. तो सबने एक साथ आवाज़ उठाना चाहिए. बस इतना बोल के मैं सबके और एक बार शुक्रिया अदा करता हूँ, धन्यवाद करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. इस तरह से आपने इन तमाम की बात को सुना और हम समझते हैं कि आज पूरे महाराष्ट्र में तमाम पत्रकारों के लिए एक ऐतिहासिक दिन है, एक खुशी का पल है. और हम भी कहने के चौथे स्तंभ के सिपाही हैं, पत्रकारिता करते हैं. हम तमाम महाराष्ट्र के और तमाम देश के पत्रकारों को कहना चाहते हैं कि देखिए ये आज इस वाक़ये से, इस घटना से आप प्रेरणा ले सकते हैं. पुलिस प्रशासन और पत्रकार मिलकर अगर ईमानदारी के साथ आगे बढ़े तो हमारा समाज आगे बढ़ेगा, हमारा देश आगे बढ़ेगा और यही आज समय की ज़रूरत है.